प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर नाही मला जर खरा रिपोर्ट नाही दिला तर मी स्वतः आज कंपनीत एक व्हिजिट करेन. पिढ्या बर्बाद होतात, ही शेती बर्बाद होती, आतल्या कॅन्सरचे पेशंट्स होतात, किडनी स्टोन येतात ना. त्याला लाजा वाटल्या पाहिजे, आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे. मला सांगा, हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला? जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी का सहन करायचं? हे तुम्हाला चालणार नाही ना, तर मग काय ही माणसं राहत ना तिकडं? हे जर तुमचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. तुमचं कन्फर्म आहे एमईपीएलचं पाणी आहे? कन्फर्म आहे? ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड देणार. आता याच्यामध्ये सॉल्ट आहे, सॉल्ट कुठून येतात? काय झोपा काढता तुम्ही? मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या. या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई या कंपन्यांनी करून द्यायला लागेल. वाढीव क्षेत्राला आपला 100% विरोध आहे. आपण वाढीव क्षेत्र त्यांना घेऊ देणार नाही. साहेबच पाहिजे जे झालेलं आहे कंटॅमिनेशन आहे, सॉइल टेस्टिंग होईल, आतमध्ये तुम्ही व्हिजिट करा, हा संपूर्ण कंप्लायन्स रिपोर्ट राहतो. प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर नाही मला जर खरा रिपोर्ट नाही दिला तर मी स्वतः आज कंपनीत एक व्हिजिट करेन. या पद्धतीनं तुमचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो. हा मांडल्यानंतर सीपीसीबीची व्हिजिट, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पहिल्यांदा इकडे व्हिजिट झाली. ही व्हिजिट झाल्यानंतर सीपीसीबीने जे तुमचे म्हणणे आहेत हे म्हणणे सगळी ऑब्झर्वेशन, या ऑब्झर्वेशनमध्ये आतापर्यंत जे आपल्याला फसवलं जातं हे पाणी पिण्यायोग्य हे सांगितलं, याचे खरे रिपोर्ट ते पहिल्यांदा. हे रिपोर्ट समोर आल्यानंतर एमपीसीबीला डायरेक्शन दिल्या गेल्या. त्या एमपीसीबीनी ते एवढ्या डायरेक्शन कंपनीला दिल्या होत्या. मी त्यांना तेच सांगितलं, या कंपनीच्या डायरेक्शन जे एमपीसीबीनी ऑक्टोबर महिन्यात याचा आतापर्यंत कंप्लायन्स काय झालाय कंपनी याचा आता आपल्याला रिपोर्ट पाहिजे. ही ऍक्शन टेकन बाय कंपनी याचा आपल्याला रिपोर्ट पाहिजे. हा एकदा रिपोर्ट हातात आला तर जे आपल्याला वाढीव क्षेत्र रद्द करण्यासाठीचा जो एमआयडीसीला रिपोर्ट द्यायचा याला पहिलं म्हणजे आपल्याला बळ. दुसरी महत्वाची गोष्ट, आतापर्यंत जे नुकसान झाले तर एमपीसीबीला इन्स्ट्रक्शन दिल्यात की आजूबाजूचं जेवढं वॉटर सोर्स कंटॅमिनेशन, या वॉटर सोर्स कंटॅमिनेशनचा एमपीसीबीने एक रिपोर्ट द्या. कारण याचा नकळत एक जबाबदारी एमआयडीसीवर आहे की एमपीसीबी. एमआयडीसीवर जबाबदारी ही येते की यांचा कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट फंक्शन नाही, बरोबर. पिढ्या बर्बाद होतात, ही शेती बर्बाद होती, आतल्या कॅन्सरचे पेशंट्स होतात, किडनी स्टोन येतात ना. याचा थोडा तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी. आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे, आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे. तर हे पाणी जर आपल्या उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे? मला सांगा, हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला? जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी का सहन करायचं? हे भ्रष्टाचारी साहेब, हे तुम्हाला चालणारे पाणी घरात असलं तर कृषी प्रधान देश नाही राहिला, भारत रसायन प्रधान. हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना, तर मग काय ही माणसं राहत ना तिकडं? तुम्ही तोंडावर गोड करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून. 50% लोकांना कॅन्सर. अरे हा सूर्य, हे जर तुमचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. तुमचं कन्फर्म आहे एमईपीएलचं पाणी आहे? कन्फर्म आहे? ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड देणार, ऑन रेकॉर्ड
ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार आजच घ्या मॅडम, तुमची देणार जबाबदारी असेल तर सर आजच द्या. एमईपीएल झिरो डिस्चार्ज कंपनी और दे आर अलाउड टू तुमचं म्हणणं एमईपीएलचं पाणी एमईपीएलचं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे. तुम्ही सगळ्यांसमोर बोला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे. लिहून घ्या पाहिजे तर काय. जर तुम्ही हे लेखी देत असाल लेकरं बाळाला आपण गोवायला लागली पिढी माहिती का यांच्या पाणी घराला? हे जर तुमचं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ऑपरेट करणारा अधिकारी सांगत असेल आमचं भविष्य तर मग झिरो डिस्चार्जचं म्हणणं आहे. लेखी लिहून घ्या लगेच यांच्याकडून. हे आज बोलतो ते आता खोटं बोलते. तुम्ही सांगा. वरचं टाटा बॅटरीचं किती पाणी खाली सोडतं? सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं? हे उत्तर द्या ना, दुसरं काय टाकायचं बोलताय तुम्ही? कुरकुरे पेप्सिकोचं किती पाणी खाली येतं? आता याच्यामध्ये सॉल्ट आहे. सॉल्ट कुठून येतात? का झोपा काढता तुम्ही? माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी अहो, ऑपरेशन मग आहे. तुम्ही सीईटीपी ऑपरेशन करता त्याच्यामध्ये फक्त एकाच कंपनीचं पाणी येतं सर त्याच्याकडे. साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि आमची शेती करा. एमपीसीबी नाही ना सर, बाकीचे एमपीसी अरे काय बिल सारखा बोलतोय रे, अधिकारी का भीतर सो सीईटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे. मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या. सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हवा. हा एमईपीएलच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या मुद्द्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता, पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही. ग्रामस्थांची शेती असेल, पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील, केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आलंय. त्यामुळे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झालाय, त्याचा आतापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना 7 दिवसात देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येत आहे, परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव MIDC मध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात. या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा MPCBच्या अधिकाऱ्यांना दिलाय आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने MEPL कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कंप्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या 7 दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय पवार साहेबांची खरं तर आज व्हिजिट असणार होती, परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली. याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी, या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत. त्याचबरोबर इथल्या सॉइल टेस्टिंगचाही हे करण्यासाठी KVKला सांगितलेलं आहे, कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई या कंपन्यांनी करून द्यायला लागेल. आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे MEPLला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे, त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे ती ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल, पण MEPL कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही ठामपणे करतो. सॉइल टेस्टिंग करून घ्या. सॉइल टेस्टिंग मध्ये काय पोल्युशन आहे ते करा आणि मॅडम कंपनीच्या CSRला हे कॉम्पन्सेशन करावं लागेल. KVKचा जो प्रोजेक्ट आहे सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट द्या ही सॉइल पुन्हा फर्टाईल करण्याच्या तुमचा जो याचा जो प्रोजेक्ट असेल हा कंपनीने CSR मध्ये करून द्यावा लागेल. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.